हुतात्मा स्मारकाला अभिवादन करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दाखल झालेले आहेत। ही थेट दृश्य आपण पाहतोत। याआधीच अगदी थोड्या वेळापूर्वी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी देखील आदरांजली हुतात्म्यांना वाहिली। मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी प्राणांची आहुती देणाऱ्या 107 हुतात्म्यांच्या स्मरणार्थ दरवर्षी 21 नोव्हेंबर हा दिवस महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृती दिन म्हणून पाळला जातो। राज्याच्या या ऐतिहासिक लढ्यात बलिदान दिलेल्या हुतात्म्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ या निमित्ताने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आदरांजली वाहण्यासाठी दाखल झालेले आहेत। अगदी थोड्याच वेळापूर्वी माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी देखील मुंबईतील हुतात्मा चौकातील हुतात्मा स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले। मंगलप्रभात लोढा हे देखील दाखल झालेले आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील दाखल झालेत। मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी प्राणांची आहुती देणाऱ्या 107 हुतात्म्यांच्या स्मरणार्थ 21 नोव्हेंबर हा दिवस महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृती दिन म्हणून पाळला जातो। अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। प्रणाली, आपण सध्या मुंबईच्या हुतात्मा स्मारक इथली दृश्य पाहत आहोत, जिथे शासकीय कार्यक्रमासाठी सगळेच मान्यवर उपस्थित झालेले आहे। पुढच्या काही मिनिटांमध्ये स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी पोहोचतील आणि नंतर उद्घाटनाचा अभिवादनाचा जो कार्यक्रम आहे तो या ठिकाणी पार पडला जाईल। आपण पाहतोय की राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी पोहोचलेले आहेत। त्याचबरोबर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आपल्याला दिसत आहेत। मंगलप्रभात लोढा मंत्री कौशल्य विकास ते या ठिकाणी पोहोचलेले आपल्याला बघायला मिळतात। त्याचबरोबर पोलीस महासंचालक, पोलीस आयुक्त हे सगळेच या ठिकाणी पोहोचलेले आहेत। मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी सुद्धा आपल्याला यामध्ये उपस्थित असल्याचं बघायला मिळतात। शासकीय कार्यक्रम सकाळचा अभिवादनाचा आज या ठिकाणी पार पडताना आपल्याला बघायला मिळतो आहे। मुंबईसह महाराष्ट्र ही जी मागणी होती, या मागणीसाठी म्हणून मोठ्या संख्येनं आंदोलन आलेलं होतं आणि यामध्ये 107 हुतात्म्यांना त्यांचं बलिदान द्यावं लागलं होतं आणि त्यानंतर मुंबई ही महाराष्ट्राला मिळाली आणि मुंबईला महाराष्ट्राच्या राजधानीचा दर्जा देण्यात आला। याच 107 हुतात्म्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ मुंबईच्या एक महत्त्वपूर्ण भाग ज्या ठिकाणी हे आंदोलन झालेलं होतं त्या ठिकाणी हुतात्मा स्मारक उभारण्यात आलेलं आहे आणि ते स्मारक आपण या ठिकाणी पाहतो आहोत। सजवण्यात आलेलं आहे ते स्मारक आणि पुढच्या काही मिनिटात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी पोहोचतील आणि त्यानंतर अभिवादनाचा छोटेखानी कार्यक्रम जो आहे तो या ठिकाणी पार पडेल। जी माहिती या ठिकाणी भाषणाचा कार्यक्रम होणार नाही, केवळ अभिवादन केलं जाईल आणि त्यानंतर मुख्यमंत्री ही त्यांच्या पुढच्या कार्यक्रमासाठी मार्गस्थ होतील। परंतु या ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा पोहोचलेले आहेत। सध्याच्या ज्या काही राजकीय घडामोडी सुरू आहेत त्या घडामोडींवर ते काही भाष्य करतात का हे बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे। बरं प्रणाली, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।